अयोध्या येथील राम मंदिरासाठी भाविकांकडून मिळालेल्या देणग्यांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या आरोपासंदर्भात दाखल याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। या प्रकरणात सीबीआयच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर झाली। याचिकाकर्त्यांनी असा दावा केला की राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे। त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत देणग्यांच्या व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा युक्तिवाद केला। या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती। मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की प्रत्येक प्रकरण ठरलेल्या प्रक्रियेनुसारच हाताळले जाते आणि कोणत्याही प्रकारची घाई करून निर्णय घेता येत नाही। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एम सुंदरेश यांनी याचिकाकर्त्यांना या प्रकरणात एवढी घाई कशासाठी असा प्रश्न विचारला। न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितले की या टप्प्यावर तातडीचा हस्तक्षेप आवश्यक नाही, त्यामुळे हे प्रकरण नियमित यादीत घेऊन पुढील सुनावणी सुट्टी संपल्यानंतर केले जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले। तसेच सध्या कोणतीही विशेष तपास यंत्रणा नेमण्याची किंवा स्वतंत्र चौकशी सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने सांगितले। याचिकाकर्त्यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या आहेत आणि त्याच्या व्यवस्थापनात पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे। काही बाबींमध्ये अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सीबीआयच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली होती। त्यांच्या मते एवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि धार्मिक प्रकल्पात आर्थिक व्यवहारांबाबत कोणतीही शंका राहू नये यासाठी तातडीने तपास होणे गरजेचे आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या मागणीला मान्यता न देता सांगितले की अशा स्वरूपाच्या प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी तातडीचा हस्तक्षेप आवश्यक दिसत नाही। सर्व मुद्द्यांचा सखोल विचार नियमित प्रक्रियेनुसारच केला जाईल आणि त्यानंतर पुढील सुनावणी होईल। या निर्णयामुळे सध्या तरी SIT स्थापन करण्याची किंवा तातडीने चौकशी सुरू करण्याची मागणी पुढे ढकलली गेली आहे। राम मंदिराशी संबंधित हा विषय संवेदनशील असल्यामुळे पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।